विचार करून पोरीचाच विचार करत असून भैया. रात्री नाही आला बाई जेवाले. किती मेहनता केले जेवाल्या, मेहनता कराल्या. आणि काय म्हणते सूरजचे बाबा आले, सूरज आलते, आलाच नाही बाई. गेलता का राणीला भेटायला गेलता का? पाहायला गेला होता तू आज? पाहून आलो बाई. पोट्टीकडे पाहून नाही का बेकार वाटून राहिलं. एक तर पहिले तिचं असं झालं नाही का, आणि त्यातल्या त्यात हे एवढं मोठं. आता मनातून किती काही नाही म्हणलं तर खुश होतो आम्ही. जाऊ दे बा तिच्या मतानं केलं. हा तर पण मार्गी लागून राहिलं बा असं वाटलं. ते एखाद्याच्या मांगल एकाचा देव लागते तर पक्का लागूनच जाते. हा तिच्या नशिबात सुखच नाही राणीच्या. इकडून तिकडून बिचारी ते गरोदर झाली तर हे असं झालं. तिच्याकडे पाहुल्या नाही जाय माझ्याकडून. मग आणि गेलो, 2 शब्द बोललो आणि आलो घरी. राहुल मी गेलो होतो, राहुलच्याच गाडीवर गेलो होतो. माहित कामाला जायची इच्छा नाही होऊन राहिली. तिच्या पोट्टीकडे पाहिलं तर लय लढत असन रे राणी, है ना अनिल? लय लढत असन नाही? हो आता लढणार तसंही. आता 5 महिने झाले होते त्या पोरीले. लढणार नाही का? मी गेल्यावर अजूनच जास्त लढायला लागली होती. ते लस लढून राहिली होती ती. मग सांगत काय आहे का तिच्याकडनं मायवालं नाव थे तिला भेटून आलो ना माझ्या लक्षच नाही लागू राहिलं कोणत्याचे. काय अन्न गोड लागणार आहे हो बाई? तुला टाकता आणलं हे बाबासाठी. बाबासाठी ठेवून दे. मी नाही येत बाई जेवायला, कारण माझी इच्छाच नाही आहे जेवायची. नाही रे, असं कसं म्हणतो अनिल? आता जेवण खावणं सोडून द्यायला परवडन का? तू सांग बरं. जेवलं तर आपण जगू, नाही जेवलं तर मग असं नाही. आता होणाऱ्या गोष्टी होतेच. अन्न तर गोड लागणारच नाही. बरोबर आहे, पोरगी होय ती वाली, पण थोडंफार खायला लागेल ना बाबू. बिना खाल्ल्यानं कसं होणार आहे? चल घरी चाल, जेवण घेऊन कर. आणि तो राहुलही नाही आला बाई. त्याला फोन केला तर तो तर म्हणते मी ऑफिस मध्ये गेलो म्हणून. हो बाई पाहून आलो. आणि मग तो तिकडं गेला, मी आठवून घरी आलो. तो म्हणे बाबा मी घरी येत नाही म्हणे, मला ऑफिस मध्ये जायचं आहे म्हणे. त्याचं ते तिकडं कामही चालू आहे कारण त्याचं टार्गेट व्हायचं आहे वाटते. तर त्याच्यामुळे त्याला सुट्टी घेता येत नाही. तर ते चाललं गेलं तिकडं. मी आलो घरी. बरं जाऊ दे, चाल घरी चाल बरं. जेव्हा रे मामाजीसाठी ठेवून देतो टाळ. आणि तू चाल बरं सूरजच्या बाबासोबत थोडस जेवून घेते म्हणे, घेऊन ये म्हणे अनिल जेवाले. चाल बरं. असं बसल्यान थोडी होणार आहे. आता तू न जेवण खाऊन सोडलं तर काही राणी तर बरोबर होणार आहे का? मग अंता काय म्हणे? अंताचा फोनही ना आला नंतर. काय म्हणे ते? आता ते पोट्टीचं एवढं मोठं झाल्यावर ते माय वय शेवटी तिला बरं वाटन का? ते आता तिची सासू आहे आणि अंती आहे, दोघी जणी आहे. आता संध्याकाळपर्यंत सुट्टी होती तिले. डॉक्टर म्हणे तो संध्याकाळपर्यंत सुट्टी होती म्हणे. ICU मध्ये काल ठेवलं होतं तिले. होशगिश आला तिले, चांगली आहे, बरी आहे. ते तब्येत पाणी की थोडी बरी वाटली तिची. आज सुट्टी होणार आहे संध्याकाळपर्यंत तिले. तर इकडंच घेऊन ये म्हणलं तिले. काय तिकडं पाठवू नको म्हटलं. आता इकडं घेऊन ये म्हणलं, आपल्या घरी आराम कर. आता तिकडं लग्न आहे तिच्या नंदेचं. तर अजून दग 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 सून होईते तर केलं नाही काय रे, आपल्या घरी घेऊन ये म्हणलं तिले. नंतर जाता येते लग्नाला डायरेक्ट वेळेवर पाठवून देऊ म्हटलं. हो हो बरं केलं तुम्ही. इकडेच घेऊन ये म्हणा तिले. माय शेवटी माय असते, काळजी घेते पोरीची. मग नाही तर काय. निर्मला होय का बाई? वा निर्मला होय का बाई? काय आणलं बाई तू ना? मामाजी हो ना, मी निर्मला सोय तुमच्यासाठी जेवण आणलं. हे जेवण घेऊन घ्या, जेवण करून घ्या. मी अनिलला घेऊन जातो. थोडस घरी जेवण करायला. सूरजच्या बाबासोबत खाईन 2-4 घास. हे ठेवतो तुमच्या रूम मध्ये. अहो बाई निर्मला, जेवायची इच्छा नाही हो बाई माईवाली. नाही मामाजी, जेवण करून घ्या. म्हातारा माणूस आहे, गोड्या पोळ्या घ्यायला लागते तुम्हाला. चला तुमच्या रूम मध्ये ठेवून देतो मी हे टाक. जेवण करून घ्या थोडस. मी अनिलला घेऊन जातो. निर्मला बाई त्याच्या रूम मध्ये टाक ठेवून दे. मी त्याला जेवायला लावतो आणि मग येतो लगेच तुझ्या घरी. थोडस येतो. टाक ठेवून देतो. पण तू रे, तू येतो म्हणशील नाही, येशीलच नाही तर कालही तसंच केलं. चाल ना बाबू, थोडस जेवून घे ना 2-4 घास. असं नाही करावं रे. चल जेव बरं. चाल माझ्यासोबतच चाल बरं. चाल आता तू एवढी जबरदस्ती करूनच राहिली तर चाल मग येतो. त्या मागच येतो. आवाय छाया इकडे हो, बाहेर इकडे. छाया ए घुबडतोंडी इकडे. त्याला काम करायचं आहे. हे पाय कसं आहे तर चव्हाडा काम नाही करत. इकडे तू केवढे मोठे गहू ओले झाली. इकडे वा. बुडील काय झालं बाई? काऊन एवढ्या जोरात ओरडून राहिली? मला घुबडतोंडी बी म्हणते. काय झालं जी? काय म्हणून राहिले? कपडे धुवून राहिली मी तिकडं. कपडे धुवून राहिली. साऱ्या गावाला सांग ना भोंगा घेऊन. जसे काही तूच कपडे धुता, बाकीचे कपडे धुताच नाही. केवढे मोठे गहू ओली झाली. पाय बरं जाऊन. त्याच्यात पाणी कसं काय गेलं? नाही चालू ठेवला का तू ना? पाय तिथं जाऊन पाय. तेवढे मोठे पोताभर गहू सून म्हणण्याच्या लायकीची आहे का तू? एवढे कामं नाही सुधरत का? माय बाई गहू ओले झाले. गहू कसे काय ओले झाले? थांबावर पाहू दे, येऊ द्या बरं मला.
लाज वाटते का हो तुले थोडंशी वा लाज वाटाले त्या बाप आणून देते का हो इथं गहू आमच्या घरी आम्हाला पिकवा लागते कष्ट करायला लागते बाई घाम गाया लागते आणि इले पाय चवाड नाही थोडस न चालू करून ठेवलं आणि एवढेच्या एवढे गहू ओली झाली बाई पोतभर बजाल ते पोतभरच टाकले 2-3 पोते आहे ते नाही टाकले बाई एका दिवशी एक पोतं टाकावं म्हटलं पाय पूर्ण पाणी गेलं बाई न याचं मी नाही ठेवलं नाही चालू मी काय ठेवू मी काय एवढी मूर्ख आहे का नाही चालू ठेवणार आहे त्या पोट्यानं संदूर देणं ते पिंकी गिंकी ते पिंट्या गिंट्या खेळत होतं पाणी तर नाही चालू ठेवलं असं त्यानं माझ्या काही लक्षच नाही मी घरात स्वयंपाक करत होती याच्यावाल्या याचा आपल्या रुद्राच्या पप्पाचा त्या शांभाऊजीचा मला कुठं माहित तुले फक्त तोंड चालवता येते तोंड चालवाले दुसरं काही नाही शिकवलं होतं या मायनं फक्त तोंड चालवता येते तुले तोंड चालवाले गहू एवढे मोठे वाई टाकले तुले काय झालं पाहिले थोडस मी हे करतो स्वयंपाक करतो साऱ्या दुनियाचे काम सांग मला मला काय बोलून राहिले जे तुम्ही आता की कोण कुठं कुठं लक्ष ठेवत जाऊ मी स्वयंपाक बनवत होती म्हणलं तर स्वयंपाक झाले आता कपडे धुवून राहिली अजून माझ्या पोटात अन्न नाहीये अन्न राहिले असं घरातलं करायला लागते तुम्ही काय झालं तुम्ही नुसते हिंडू राहिले इकडं तिकडं गावाकडे लक्ष दिलं नाताकडे लक्ष दिलं काय झालं त्याला सुट्टी आहे आज सुट्टी राहिले घरी राहिले ते पोट्ट घरी राहिले मी काय पाहू तुम्हाला काय झालं थोडंसं गावाकडे लक्ष द्यासाठी म्हणून राहिली तू अजून तोंड चालवून राहिली नवऱ्याने बसवलं असं तुले डोक्यावर मी नाही बसवत तुले बसवाले केवढे मोठे गहू वाले झाले मला म्हणते अजून ते का तुम्ही काऊन नाही पाहत तुम्ही काऊन नाही पाहत इंधन आणायला गेली होती मी इंधन आणायला कवटाभर इंधन आणतो म्हटलं पाणी कसं पाहिजे तुम्हाला गरम गरम उकडी येत पर्यंत पाणी घेताना सर्वेच्या सर्वे इंधन नाही लागन का घरात इंधन लागाले थांब तू थांब एवढा वेळ लागते का तिथे इंधन आणाले का बंदा दिवसच घालून राहिली इंधनासाठी गहू मग वाळू राहिले टाकले मग टाकाले कोणी पाहिले नव्हता तर ते पोरं शाळेत गेल्यावर मग टाका लागत होते नाही तिथे शेतात होतीस तर टाका लागत होतं दोघी तुरी एक पाहिलं असतं तुम्हाला फायदा नाही येत ना फायदा नाही येत आणि मला लागून राहिली बिनफाल तुम्हाला काय दोन देऊन राहिले बापाच्या घरी तुझ्या सोय नाही लागत हो उली 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 आणून खाता आणि इथं चांगलं भेटून राहिलं तुले तर माजली का हो जास्त माज आले तुम्ही कोणते मोठे तालेवंत आहे की माय बापाचं मायचं काढून राहिले कोणते तालेवंत आहे तुम्ही माय बापाचं काढून राहिले तुमच्या घरी खाली येते का माय बाप खाली आले माय बापाचं काढायचं नाही सांगून नाही ठेवलं म्हटलं मी नाही तर काय करशील हो तू काय करशील मारशील का मला मारशील का एवढंच राहिलं होतं ऐकायचं मारणार आहे तर मारू नाही घेते तुमचं किती काय का निस्ती कटकट 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 करत आहे माया मांग कटकट करत राहिले खाऊ नाही देत धडाचं का जीव नाही देत एवढा वेळ झाला तुमच्या सर्वांसाठी करा मी सकाळपासून उठली का करणं आणि माझ्या पोटात घासही नाही राहत आणि तरी म्हणते खाते आणि माय बापाचं काढते काय भेटते जी मला इथं तुम्ही काजू बदाम आणून देता का तुम्ही मला खाले रोजचं काजू बदाम खायचे आहे तर त्या मायच्या घरी जाणं तिथं भेटते ना तुझे काजू बदाम बापाच्या घरी सोय नाही लागत खायची मी इथं सांगू राहिली काजू बदाम सांगू राहिली मले लय तुमची वाली मी काही इज्जत केली आतापर्यंत करायले माय बापाचं काढायचं नाही गरीब आहे असं तरी तुमच्यापेक्षा लय चांगले राहिले काय तुमच्या घरी येऊन बसले नाही माय बाप सांगू राहिली तर किती खोटी बोलतो तू एवढे मोठे गहू आले झाले तरी तुझे लक्ष नाही आणि टीव्हीत घुसली होती तू टीव्हीत घुसाले ते टीव्ही पाहून राहिली आणि मला म्हणते मी स्वयंपाक करून राहिली होती मी कपडे धुवून राहिली होती म्हणते कपडे धुवाले टीव्ही पाहून राहिली मी मगा नुसतं पाहिलं होतं टीव्ही पाहून राहिली होती तर पागल झाली का हे बुडी पागल वाले काही बडबड करते मी कुठे आता मी कार्टून पाहून राहिली का कार्टून पाहणार आहे का मी आज पोट्टे खेळून राहिली होते पोट्टे पाहून राहिले होते ते टीव्ही मी नाही पाहून राहिली होती मी स्वयंपाक करून राहिली होती म्हटलं पागल झाली का हे बुडी अरे राहिली का जो गो अंगात आल्यावानीच करते बुडगी म्हणता तू मला अंगात आलीवाली म्हणता निघ घरातून मायवाल्या निघ लय झाले तुझी लाडपत त्या नवऱ्याने लय डोक्यावर बसवलं त्याला सांगतो आज कसं राहते एवढे मोठे गहू कमवा नाही लागत काही नाही वावरात एवढं आम्हाला काम करायला लागते तेव्हा घरात दाना येते दाना याले दाना चल निघ घराच्या बाहेर मायवाल्या निघ तुझ्या जाय तुझ्या मायच्या घरी मग सोडा मी पडून जाईन बरं सोडा लवकर मला सोडा तुम्ही नावावर आहे घर माय नवऱ्याने बांधलं असतं तुला घराच्या बाहेर खातच बाई लस माजून गेली तू तोंडाला तोंड बुडगी म्हणतो मला चांगली बुडगी म्हणून राहिली मग पागल झाली का हे पोटी जी सोडण्याची मध्ये एक धक्का दिला ना तुम्ही खाली पडून जा मग पोरगा म्हणा माय मारलं काय म्हणून मग माझ्या बोलायचे सामान मग लढता भातान मायच खरं म्हणता तुम्ही सोडा मला पडून जाईन बरं हे सोडा लवकर निघ पहिली माझ्या घरातून निघ लय माजली तू निघ लवकर घरातून ऐकत नाही काही नाही निघ इकडं बसते तिकडं बसते अजून मुजरीनं बसते सोडा ना सोडांमध्ये लागून राहिलं ना बापरे काय बुडी आहे रे बापा किती ताकद आहे बुडीच्या अंगात लय बेकार वाटून राहिलं जी मामी राणी विषयी लयच बेकार वाटून राहिलं तिचं एवढं मोठं 5 महिन्याचं झालं आणि आता असं झालं बाई मला तर विश्वासच नाही बसत जी कसं झालं जी बिनफालतू माय ते अंताबाई त्या पोरीले पाहिलं त्या पोरीचा मोठा लाड करे हो ते आपल्या स्माइलीचा मी होईन हो म्हणे आता आजी व्हाले मले नातू नातीन काही नाही काही होईनच म्हणे आता म्हणे लय खुश होती बाई अंताई बी पाय हो तिच्या पोरीचं असं झालं हो काहून झालं असं ना एवढं तर होत नाही हो आता 5 महिने झाले आणि तरी पण असं कसं काय झालं हो बाप्पा ती पोट्टी पहिलीपासूनच नाजूक मोठी आहे बाप्पा
हे राणी येई ना तिले का नाही कामात कसलं नाही काही नाही बापय बाई 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 आणि हे अंती बी हा चांगली दनरपट ठेवलं नाही तिले काही नाही दणकट काही नाही नाजूकही मोठी आहे ती तरी धडाची काम नाही करी म्हणते नव्हते. ते कामाचा काय संबंध आहे हो त्याच्याशी? त्याचा काही कामाचा संबंध असते का आई? काही पण आता ते सर्व सासूवर आहे ते तशा काम नाही करत करून तिची सासू असं करत असन तरी नाही करत म्हणत असन किंवा हे नसन करत समजा राणी तशी राणीले काही काम करायचं थोडंसं नेटच लागे पहिलेपासूनच. हो बाई तुमच्या सासूनं कार्यक्रमही लवकर लवकर घेतलं त्याचंही मन नाही लागे बाई निर्मलाबाईचं ते अंताबाईचा फोन आल्यावर चालता काची मग बाई नाही तर आपण जाऊ पाहिले थोडंसं हा मला मन नाही लागून राहिलं चाल ना जाऊ ना दवाखान्यात पाहिले आपल्या राणीले. नाही जी मामी नका जाऊ मी ना सुरत जाणार होतो गाडीवर आपल्या स्माइलीला घरीच ठेवणार होतो तर मामीले फोन केला आम्ही येणार बा म्हणून तर मामी म्हणे नका येऊ म्हणे ते सारखे म्हणे तिले पाली येऊन राहिले का नाही म्हणे तर ठिकाणी अजून म्हणजे हे होते म्हणे लढते म्हणे लय म्हणे राहू द्या म्हणे तसंही म्हणे आता सुट्टी होणार आहे म्हणे तिले तर घरीच घेऊन येणार आहे इकडेच घेऊन येणार आहे तिले. हो आता कोणी जात असन ना पाहिले तर लढत असन नाही हे कोणी जात असन तर असं झालं माय ना तसं झालं माय नाही का ते अजून लढत असन बरोबर आहे हो बरोबर आहे अंताचं बरोबर आहे. का हो दया तू माझ्या घरी नेहमीच ये आणि आता काय झालं हो तुला या आले आजच आली बापा एवढ्या दिवसाच्या बाद काऊन हो काय झालं हो तुले? काही नाही झालं जी बाई आजी तुमच्या भावाले राग आला आपल्या हे रोशनीच्या बाबाचा त्या भाऊचा राग आला रोशनीले पाठवलं रे का तुम्हाला म्हणलं होतं ना पाठवू नका म्हणून रोशनीले तर ते भाऊनं पाठवलं रोशनीले त्याच्यामुळे म्हणते माय मतानं ऐकत नाही काही नाही पोरीले पाठवू नको म्हटलं तरी भाऊजीनं पाठवलं त्याला म्हटलं त्या दिवशी अंधार होता का नाही तर तुमच्या घरी याच होतं मला भाजी द्यायला तर चाला होती म्हणलं सोबती म्हणलं तर नाही आले ते मी नाही येत म्हणे जातच नाही म्हणे तिच्या घरी काय हे म्हणे मला काही हे समजतच नाही म्हणे मामा होय मी कायच्यासाठी चांगल्यासाठी म्हणलं म्हणे आणि आईनं पाठवून दिलं म्हणे म्हणजे आपली पोरगी काय नोकरीन होय का म्हणे जाऊन तिची पोरगी बोलन म्हणे आणि आपली पोरगी तरी पण जाऊन कामं करण म्हणे तिथं. त्याच्यासाठी एवढा फुगला देव्या अरे बापा रे अहो मी नाही म्हणलं होतं मी भांडण केलं हिच्या बाबासोबत आपल्या रोशनीच्या बाबासोबत नका पाठवू म्हटलं गरज आहे तर आपल्या पोरीला नेऊन राहिले म्हटलं ते आणि मागं म्हटलं एवढे दिवस घरी होती तिची गलती होती ती काही जण आलं नाही म्हणलं राहू द्या म्हणलं तर नाही म्हणे जाऊ दे म्हणे लोक आपल्यालाच म्हणन त्याच्यावर म्हणे आता पडती बाजू आहे तर तुमची पोरगी पाठवून नाही राहिले असे तसे म्हणते म्हणे मला बोलते म्हणे चार चौघात पाठवा बाप्पा म्हटलं मग आता ते जातो म्हणे ना रोशनी तर त्याचाच राग आला बाप्पा त्याले. मी बोलीन बरं मामासोबत काऊन फुगला मामा तर आमाय चंदा अहो तिकडं भांडण चालू आहे ना लय व आपल्या शकुनीबाईनं तिच्या सुनेले काढलं घराच्या बाहेर छायाले बिचारे लय भांडण चालू आहे ते पाय बुडी ऐकूनच नाही राहिली शकुनीबाई चाल ना पाहिले जाऊ ना मी आता तिकडूनच आली. कोणाले छायाले शकुनीबाईनं घराच्या बाहेर काऊन काढलं काय झालं बाप्पा शकुनीबाईले एवढं काय माहित का बाप्पा त्याचे भांडणं चालू आहे चाल ना पाहिले जाऊ ना चालतंच आहे. काय वहिनी किती चांगले आहे बाई आणि हे शकुनी काकूने का राहू छाया वहिनी शिवाय देते बाई आहे तसा पाहतो म्हटलं तर छाया वहिनीच्या लायकीचाही नाही आहे तो घनश्याम दादा राहिले किती सहन करते त्यावाल्या आणि ह्या शकुनी काकून काऊन राहून त्याच्या मागच लागते बोलल्यास शकुनी काकू. चाल बरं काय झालं तर यायचं वाला बाप्पा आता म्हणतातच चाल बरं. काल ते नाव काय ठेवलं की तुमच्या नंदेच्या पोराचं जतीन ज्योती नाव आहे तर जवळचं नाही ठेवलं भलतंच नाव ठेवलं ते पण चांगलं वाटलं मला आवडलं कोणतं नाव आहे की आठवून नाही राहिलं मला. आजी त्याच्या आईच्या नावावरून ठेवलं जवरून नाही ठेवलं ज्योतिताई म्हणे ते म्हणजे जवरचं ठेवू म्हणे तर ते भाऊ नाही म्हणे काही नाही म्हणे जवळची बँड पार्टी नाही वाजवायची आहे म्हणे आपल्याला इथं तर माय आईच्या नावावरून ठेवतो म्हणे तर मग कैवल्य नाही का कैवल्य कौशल्या काकूच्या नावावरून ठेवलं कैवल्य. माय चांगलं नाव आहे कैवल्य पण एवढं लंब नाव येईन का हो? सगळे जण चिकू म्हणणार आहे लाडाचं नाव चिकू ठेवलं आणि असं शाळेगिडे समजा टाकायचं असलं तर कैवल्य टाकणार आहे. असं हो का चिकू म्हणणार आहे का चांगलं आहे ना चांगलं नाव ठेवलं दोन्ही चांगले नाव आहे. तो माणूस फोन काऊन नाही उचलू राहिला बा कोण उचला ते मला फोन लावत नाही आज कसं काय लावलं छाय तुला मला फोन बोल काय म्हणतो तुमची बुडी बाहेर सटकल्यासारखी करते डोक्यातून सटकल्यासारखी करायला मला घराच्या बाहेर काढला आणि कुलूप लावून दिलं गहू ओले झाले ना मला बोलून राहिली बुडी पोट्टे खेळली तर पुन्हा हे चालू करून ठेवून दिला आणि मला किती बोलून राहिली बुडी घराच्या बाहेर काढली चालली जाई म्हणते त्या बाईच्या घरी मी चालली जाऊ का मग आता जातो मग मी एक गोष्ट लक्षात ठेवा आता जर मी गेली ना तर वापस येणार नाही कधीच तुमचं
थांब थांब जाऊ नको काहून काय झालं आईनं काय केलं तुझे तुमची माय ना मला घराच्या बाहेर काढला मी एखादी धक्का देऊन तुमच्या मायला पाडलं गेलं ना तुम्ही मला माराल मग माय डोकं नका खराब करू तुम्ही सांगतो मी तुमची पुढीली सांग पहिले तुम्ही मला घराच्या बाहेर घरात नाही घुसू देऊन राहिली तुमची माय सांग ना सांगता माय घर होय माय नावावर आहे घर राहिले थोय काय करते तर पाहतो मी शिकून राहिला का थोय बी येऊ दे त्या देवी चालली जातो 5 वाजता तुमच्या पोराले 5 वाजता आणि तुम्ही 5 वाजता याच्यानंतर माझ्या बापाची चपेत मी वापसच येत नाही तुम्ही किती काय माझ्या घरी आणणार तरी येत नाही वापस अहो छाया थांब तू जाऊ नको मी येतो घरी मी येऊन राहिलो कामावरून घरी येऊन राहिलो मी सांगतो आईले तू जाऊ नको तू थांब जाऊ नको मी येतो मी घरी पट्ट्यात कसं होईल तू पागल झाली काय मी येतो म्हणलं ना रडून काय राहिली तू रडून राहिली येतो मी घरी येतो पाहतो काय आहे का नाही तर येतो मी घरी येऊन राहिलो तुम्हाला आज आहे ना या घरी आताच्या आता लवकर मला तुम्ही घरी पाहिजे हे तुमच्या मायले समजावून सांगा या बुडीले समजावून सांगा सारे गावाच्या समोर माय तमाशा करून ठेवला तुमच्या बुडीनं हा येतो मी येतो म्हणून राहिलो ना ठपत येतो मी तुला 2 धपाटे देईन नाही तर तू 2 जास्त वाजवतो थांब काहीच गलती नाहीये मी ना काहीच नाही केलं मला नका बोलायचं वार गोष्टीले तुमच्या बायनच काढलं मला कुलूप लावून बसली आहे घराच्या बाहेर कशी आता म्हणते घरात तुला पाहतोच म्हणते त्या बापाच्याच घरी चालली जाई म्हणते मला जाऊ नको छाया येतो मी येऊन राहिलो ना मी चापोईन माय बिन तर येतं काय झालं काय नाही सासू सुनाचं मध्ये आता आवाज द्या म्हणता तू कामावरून घरी जायला बोल राहिलो हा मी येतो तुमच्या पोरासोबत बोला आता काय बोलायचं आहे तुम्हाला तर बोलाले बोलतो ना भेटतो का त्याले भ्याले बोलत नाही तर काय तुझे धंगडे काम करायचं नेट लागून राहिला तुझे तेवढे मोठे गहू पोतभर गहू वाले झाले फुगून गेले ते गहू सारे पाण्यानं मा छाया लढून राहिली व पाय व कशी लढते बिचारे मा हिनं तर बाई शकुनी बाईनं तर कुलूप लावून दिलं घर आले तर अरे देवा नाही मी मागच्या दरवाजातून चाललं जाऊ तिकडून मागून आपली छायानं काय झालं जी शकुनी बाई कावनाशा करून राहिल्या सोनेसोबत चांगली तर पोरगी आहे ते मी आले का इथं आता चोपडेपणा दुसऱ्याच्या घरचा तमाशा पाहिले आपापल्या घरचं 5 जण कोणतं काम आहे तुम्हाला इथं येतं यायचं माझ्या घरी चला वा आपापल्या घरी काय तुम्हाला निमंत्रण नाही झालं माझ्या घरी यायचं काय हो चंदा कशी बोलून राहिली बोललीस खोसड आहे बाई ही वाली खोसड राहिली शकुनी बाई चल जाऊ दे आपल्याला काय करावं लागते याच्या घरातलं तुमची सून लढून राहिली एवढी म्हणून आली बाप्पा तुम्ही नको यायचं मग उद्या आमच्या घरी कशाने काय झालं तर बिलकुल यायचं नाही मग आमच्या घरी चालवा बबिता तशी बी हे बाई काही धडाची नाही कोणती सून टिकते हिच्या हाती त्या हाती किती टिकन ना तर माहित पडन ज्याच्या त्याच्या घरचं त्यालेच माहित राहते तू बिलकुल माझ्या घरात घुसाच नाही माझ्या नातवाले पाहतो मी पोराले पाहिले सर्वच करतो मी शिकून राहिली तर माय बाप करत राहते नुसती माय बाप पोसन तुला जिंदगीभर जा तिथं एक काम धडाचं करत नाही तेवढे मोठे गहू तिनं वले उदेलले तुमच्या पोरासोबत उठून पाहिजे आले लग्न करून आणलं अशी हातात येऊ द्या तुमच्या पोराले सांगतो ना माहितच पडते ना